दहीहंडीच्या उत्सवाला आता खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे। मी सध्या आहे तो ठाण्याच्या वर्तकनगरमध्ये। ठाण्याच्या वर्तकनगरची संस्कृती युवा प्रतिष्ठानची दहीहंडी ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी आता बाळ गोपाळांची गोविंद पथकांची मोठी गर्दी झालेली आहे। अनेक इथं मंडळ आता आलेले आहेत आणि थर लावून ही दहीहंडीचा उत्सव साजरा करताना आपल्याला दिसत आहेत। या दहीहंडीचं तर वैशिष्ट्य असं आहे की तर कोणत्याही प्रकारची तुम्हाला दहीहंडी ओपनली तर बांधलेली दिसणार नाही। त्याचबरोबर कुठल्याही प्रकारे पाण्याचा फवारा इथं आपल्याला दिसत नाही आहे। अशा प्रकारे एक वेगळ्या प्रकारची सुरक्षित दहीहंडी इथं करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। माझ्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रताप सरनाईक सर आहेत। सर काय बोलले आगळी वेगळी आम्हाला इथं दहीहंडी उत्सव होताना दिसतोय, ना इथे दहीहंडी बांधलेली आहे ना पाण्याचे फवारे आहेत, कशा प्रकारचा आपण वेगळं पण जपताय? दहीहंडी तर इथे लावलेली आहे पण ती पारंपरिक स्वरूपात दहीहंडी उंच लावली म्हणजे तो उत्सव झाला असं काही नाहीये। अतिशय साधेपणानं 4, 5 आणि 6 थर लावून आम्ही या ठिकाणी हा उत्सव साजरा करतोय। सगळ्या गोविंदा पथकांना आवाहन केलंय की तुमची जेवढी क्षमता असेल तेवढेच थर लावा। 4 थर असू द्या, 5 थर असू द्या किंवा 6 थर असू द्या, प्रत्येक गोविंदा पथकाला आम्ही बक्षीस देतोय, रोख रक्कम देतोय। त्याचबरोबर त्यांना हेल्मेट, लाईफ जॅकेट आणि सन्मान चित्र देणार आहे। मला असं वाटतं की महाराष्ट्राची ही संस्कृती आहे, ही परंपरा आहे आणि अशी संस्कृती आणि परंपरा जतन करण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून 23 वर्षापासून आम्ही करतोय। ही दहीहंडी साधीपणाने साजरे करत असताना या दहीहंडीतील काही रक्कम जे आम्ही 11,25,00,000चं बक्षीस ठेवायचो त्यातील काही रक्कम नाना पाटेकरांची संस्था अतिशय चांगल्या प्रकारे काम मराठवाडा आणि विदर्भामध्ये करते। त्या संस्थेला आम्ही काही चेक देणार आहोत। त्या ठिकाणी आपण बघितलं असेल की आम्ही एक पेटी सुद्धा ठेवलेली आहे। आम्ही जरी या शहरामध्ये असो तरी आमचे आई वडील, आमचे आजी आजोबा हे ग्रामीण भागामध्ये आधी शेती करतायत। त्या सगळ्यांना आदरांजली आम्ही या माध्यमातून देतोय आणि जास्तीत जास्त निधी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। मुख्यमंत्री दुष्काळग्रस्त दौऱ्यावर आहेत, उद्धवजी 11 तारखेपासून जाणार आहेत, परंतु आमचंही योगदान आहे। ते योगदान आम्ही या उत्सवाच्या माध्यमातून देणार आहोत आणि आमची संस्कृती आणि परंपरा जतन करण्याचं काम करणार आहोत। परंतु त्याचबरोबर न्यायालयाच्या सगळ्या नियमाच्या अधीन राहून राज्य शासनानं क्रीडा खात्याचं जे धोरण आहे त्या धोरणाच्या अधीन राहून आम्ही हा उत्सव साजरा करतोय, साधेपणानं पण त्याच उत्साहात, त्याच जल्लोषात। काय बोलला, अगदी सुरक्षित आपण हा उत्सव साजरा करताय। आता आपण स्टेजवर एक दहीहंडी बांधलेली आहे, कशा प्रकारचे सेलिब्रिटी दिवसभर येतील, कशा प्रकारचे रंग तिथं वाढत जाणार आहे? खूप सेलिब्रिटी येणार आहे। आता अवधूत गुप्ते आलेले आहेत, हिंदी चित्रपट क्षेत्रातील प्रसाद ओक आहे, उमेश लिमे, त्याचबरोबर आमचे सूरज पंचोली येणार आहेत काही वेळातच, आतिया शेट्टी येणार आहे, सुनील शेट्टी येणार आहे, मधुर भांडारकर यांचे कॅलेंडर गर्ल्स आणि त्याचबरोबर अब्बास मस्तानची पूर्ण टीम या ठिकाणी येणार आहे।